गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 19 ऑगस्ट म्हणजे काय तुम्हाला ठाऊक आहे का? आज आहे जागतिक छायाचित्रण दिन. छायाचित्रण ऐकायला थोडं जड जात असेल ना? अहो, आपली फोटोग्राफी. आणि आजकाल तर काय, आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईलच्या रूपात एक कॅमेरा आलेला आहे. त्यामुळे प्रत्येकच जण फोटोग्राफर झालाय. पण खरंच ही फोटोग्राफी शिकण्यासाठी, त्याचं तंत्र अवगत करण्यासाठी किती मेहनत करावी लागते माहिती आहे? याचा आपण कधी विचार करतो का? फोटोग्राफी म्हणजे फक्त एक क्लिक करणं नसतं, तर त्या क्षणाचा तो काळ, त्यातल्या भावना, त्या आठवणी कायमस्वरूपी जपून ठेवणं असतं. अहो, अनेकांनी हे तंत्र शिकण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी अक्षरशः आयुष्य वेचली आहेत. आणि आज जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आपण अशाच काही कलाकारांना भेटणार आहोत. आणि ज्यातलं पहिलं नाव आहे श्री विलास आंबरे, जे त्यांच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. विलास सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर, मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करत असताना तुम्ही मुळात फोटोग्राफीकडे आणि त्यातूनही वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे कसे आकर्षित झालात? 1977ला मी जे स्कूल ऑफ ॲप्लाइड आर्टमधून कमर्शियल आर्टमध्ये डिप्लोमा केला आणि फोटोग्राफी माझा स्पेशलायझेशन सब्जेक्ट होता. नंतरची 15 वर्ष मी फोटोग्राफी आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये होतो. 1992 साली मी स्वतःचा ॲडव्हर्टायझिंग स्टुडिओ चालू केला. त्यावेळी मी फोटोग्राफी पण करायचो, कमर्शियल फोटोग्राफी आणि ॲडव्हर्टायझिंग पण करायचो. त्यावेळी माझे गुरु बोलले की एक तर तू ॲडव्हर्टायझिंग कर, नाहीतर फोटोग्राफी कर. तर मी माझ्यापासून नंतरचे 10 वर्ष कॅमेरा दुरावला होता. 2003ला माझा 50वा वाढदिवस साजरा केला मी. आणि त्या रात्री मी अस्वस्थ झालो की माझ्या पेंटिंग, स्केचिंग, फोटोग्राफी काहीच हॉबी राहिल्यात नाही. फक्त मी काम करतो आहे. त्याचवेळी एका मराठी पेपरमध्ये छोटी ॲड आली होती, जंगल भ्रमंती. तर हे सगळं मला नवीन होतं. तर त्या टूर 4 दिवस बांधवगड आणि 4 दिवस कान्हा नॅशनल पार्कला होती. आणि ती ऑर्गनायझर केली होती प्रसिद्ध फोटोग्राफर युवराज गुर्जर. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जंगलामध्ये गेलो आणि मला खूप शांती मिळाली. जो मी काम करून स्ट्रेस होता माझा, तो स्ट्रेस बस्टर हॉबी मला मिळाली. त्याच्यानंतर मी बर्ड फोटोग्राफी केली, ॲनिमल्स केले, लँडस्केप केली, वेगळे पानांचे पॅटर्न शूट केले. आणि त्याच्यानंतर मला हे जंगल एवढं आवडलं की त्याच्यानंतर 20 वर्ष साधारण मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत होतो आणि अजूनही करत आहे. विलास सर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असताना तुम्ही भारतातल्या किंवा कदाचित भारताबाहेरच्याही वेगवेगळ्या जंगलांना भेट दिली असेल. आता जंगलात जाणं, तिथल्या प्राण्यांचे फोटोज काढणं म्हणजे तुम्हाला काही विविध अनुभव आले असतील. असा एखादा लक्षात राहण्यासारखा अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा 80% स्टडी आहे आणि 20% तुमचं फोटोग्राफी आहे. तुम्हाला कुठच्या ठिकाणी कुठचा प्राणी मिळेल. समजा तुम्हाला लायन्स पाहिजे असेल तर गीरला जायला लागेल, नॅशनल पार्कला. वन अँड रायनो पाहिजे असेल तर काझीरंगाला जायला लागेल. समजा तुम्हाला ग्रेट इंडियन बस्टर्ड पाहिजे असेल तर तुम्हाला जैसलमेरला डेझर्ट नॅशनल पार्कला जायला लागेल. तर इंडियामध्ये 1200 प्रकारचे पक्षी आहेत. काही पक्षी डेझर्टमधले आहेत, काही पाणथळामधले आहेत, काही स्वीट वॉटरमधले आहेत, काही सॉल्ट वॉटरमधले आहेत, काही रेन फॉरेस्टमधले आहेत, काही हाय ॲल्टिट्यूडवर आहे. तर हे सगळं तुम्हाला स्टडी करून जायला लागते.
जर कुठचा पक्षी तुम्हाला कुठे मिळायचा असेल तर तो स्टडीशिवाय जाऊ शकत नाही. तर ही 80% फोटोग्राफी 80% स्टडी आणि 20% फोटोग्राफी आहे. सर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं, एक आकर्षण असतं. तर आत्ताच्या काळात जे होतकरू फोटोग्राफर्स आहेत, ज्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी शिकायची आहे, करायची आहे, त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल? त्यांना तुम्ही कोणत्या गोष्टींचे नियम पाळायला सांगाल? जंगलचे काही नियम आहेत की तुम्ही कपड्यापासून सुरुवात सांगतो तुम्हाला मी, की कॅमोफ्लेज कपडे घाला, म्हणजे ब्राऊन कलर किंवा हिरव्या कलरचे. आणि प्राणी आणि पक्ष्यांमध्ये एक ठराविक अंतर ठेवा. ते पक्ष्यांना पण सुरक्षित वाटेल किंवा प्राण्यांना पण सुरक्षित वाटेल. जर तुम्हाला चांगले फोटोग्राफ हवे असतील तर तुम्हाला तेवढं डिस्टन्स मेंटेन करणं केले तरच चांगले त्यांचे प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे नॅचरल शॉट मिळतील. आणि तुम्ही खूपच जवळ गेलात जरुरीपेक्षा जास्त तर तो पक्षी उडून जाईल किंवा तो प्राणी तुमच्यावर अटॅक करू शकतो, कारण तो सुरक्षित स्वतःला समजत नाही आणि त्याला वाटते की हा खूप जवळ येतो आहे आपल्यावर अटॅक करायला. आणि जर हत्तीबरोबर पिल्लू असेल किंवा रायनो तर ते इमिजिएटली तुम्हाला अटॅक करतील. रायनो आहे तो सगळ्यात अटॅक करणारा प्राणी आहे. तुम्ही काझीरंगा नॅशनल पार्कला गेलात तर तुम्हाला सगळ्या जीपला होल दिसतील. ज्यावेळी मी काझीरंगा नॅशनल पार्कला गेलो होतो तर तिकडे गेटवर त्यांचा फॉरेस्ट गार्ड येतो किंवा गाईड येतो. तर इकडे फॉरेस्ट गार्ड बंदूक घेऊन आला. तर मी त्याला सहज विचारलं, त्याचं नाव परमेश्वर होतं, की रायनो समोर आलं तर तू काय करशील? तो म्हणाला मी अशी त्याला गोळी मारीन. तर मी त्याला बोललो असं गोळी वगैरे मारू नको. आणि मी बसलो आणि जरा पुढे गेल्यावर एक रायनोचं मीटिंग चालू होतं आणि आम्हाला वाटलं तर चांगला शॉट मिळेल म्हणून मी तयारीत होतो. जीप आम्ही थांबवली होती आणि दुसरा रायनो आला आणि दोघांमध्ये झुंज झाली. एक रायनो जखमी होऊन पळाला, तो आमच्या गाडीसमोरनं पळाला. जाता जाता त्यांनी आमची जीप बघितली आणि परत तो मागे आला आणि त्याला काय वाटलं माहीत नाही, तो क्षणार्धात आमच्या जीपवर धावून आला. त्याचवेळी प्रसंगवादन राखून जो गार्ड होता आमच्याबरोबरचा, त्यांनी बंदुकीचा खटका ओढला. त्या खटक्यामुळे तो रायनो जिकडून येत होता त्या जागच्या जागी थांबला आणि उलटा पळून गेला. म्हणजे सगळे स्तंभ झाले आणि त्याचे सगळे शॉट मी क्लिक केले, कारण मी समोरनं एकदम रायनो माझ्या हेडॉन आला होता आणि मी समोरनं शूट करत होतो आणि इमिजिएटली तो निघून गेला. विलास सर, खूप खूप धन्यवाद. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी या विषयाबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना अत्यंत मनोरंजक माहिती दिलीत. आता आपण भेटणार आहोत आजच्या दिवसाच्या दुसऱ्या पाहुण्यांना. तुम्हाला रामायण मालिका आठवते का हो? प्रभू श्रीराम आणि रावणामध्ये युद्ध व्हायचं, त्यांचे बाण असे हवेत एकमेकांवर आपटायचे, त्यातून ठिणग्या उडायच्या आणि मग ते बाण गायब व्हायचे. ही जादू आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टीव्हीच्या पडद्यावर पहिल्यांदा कोणी साकारली असेल? त्या अवलियाचं नाव होतं सतीश नाईक. आज आपण त्यांनाच भेटणार आहोत आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी आपण जाणून घेणार आहोत. सायलेंट जमान्यापासूनच फोटोग्राफी चालू झाली. ते ब्लॅक अँड व्हाईट सुरू झाली. सायलेंट नंतर ब्लॅक अँड व्हाईट नंतर कलर फोटोग्राफी सुरू झाली. कलर फोटोग्राफी डिजिटल सुरू झाली. आता डिजिटल जाऊन AI येते, तरी पण आम्ही इथेच आहोत. आणि तुम्हाला ह्या फील्डमध्ये राहण्यासाठी पॅशन व्हावे, म्हणजे एक तुमचं हे पाहिजे फॅशन, तरच तुम्ही ह्याच्यात. आणि मुख्य म्हणजे कॅमेरामनपेक्षा माणूस म्हणून चांगले व्हा आणि मग कॅमेरामन व्हा, मग तुम्ही आयुष्यभर सुखी व्हाल. आणि आता डिजिटलमध्ये एवढं सोपं झालेलं आहे की सगळेच जण करू शकतात. तरी पण तुम्हाला स्टडी करायलाच पाहिजे. शिक्षण हे इम्पॉर्टंट आहे, जरी डिजिटल असेल तरी. त्यामुळे करत राहा. धन्यवाद सतीश सर. आपल्या ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. तुम्ही कुठेही जाऊ नका. चहाचा गरमागरम कप घ्या आणि पुन्हा या. मी सुद्धा आलोच चहा घेऊन. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला ठाऊक आहे का, 2019 साली मुंबईतल्या गुलशन हॉल इथे एक आगळं वेगळं प्रदर्शन भरलं होतं आणि या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या छायाचित्रणाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी, अगदी जुन्या काळापासून ते अगदी आत्ताच्या डिजिटल युगापर्यंत.
आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन कोणी केलं होतं ठाऊक आहे का? भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी. आता मी तुम्हाला त्या प्रदर्शनातच घेऊन जाणार आहे, अर्थातच कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आता आपण भेटणार आहोत एका आगळ्या वेगळ्या छायाचित्रकाराला. छायाचित्रण ही केवळ आवड किंवा एखादं करिअर असू शकत नाही, तर कधी कधी ते सामाजिक कार्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं योगदान देऊ शकतं. हे आपल्याला जाणून घ्यायला मिळेल श्री नितीन सोनावणे यांच्याकडून. नमस्कार नितीन सर. सर, तुम्ही फोटोग्राफी या विषयाकडे किंवा या क्षेत्राकडे कसे वळलात? फोटोग्राफीची सुरुवात माझी खूप अगोदर झाली. आपण म्हणूया की 90च्या सालापासून मी फोटोग्राफी करतो आहे. आणि 92ला एक इन्सिडन्स घडलं माझ्या आयुष्यामध्ये. एका क्लासमध्ये माझे सरांचे फोटो, काही त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटो बरोबर नाही आले आणि त्या सरांनी मला ओरडले. आणि त्यानंतर मी ठरवलं की प्रत्येकजण सेंडऑफला वेगवेगळं हे बोलतात की मी हे होणार, मी ते होणार, आर्मीमध्ये जाणार, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. तर मला वाटलं की माझं काहीतरी चुकलेलं आहे आणि मला चांगल्या दर्जाचा फोटोग्राफर व्हायला नक्कीच आवडेल. त्यानंतर मी 93ला श्रमिक विद्यापीठ धारावी इथून फोटोग्राफी शिकलो आणि त्यानंतर लगेच जे स्कूल ऑफ आर्टला 93ला फोटोग्राफीचा कोर्स केला आणि तिथून मी फंक्शन फोटोग्राफी करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये मी लोकांची लग्न लावायचो, त्याची फोटोग्राफी करायचो, बारसं करायचो लोकांचं. पण माझे बरेचसे मित्र त्यावेळेस फोटो जर्नलिझममध्ये होते. तर मला वाटलं की फोटो जर्नलिस्ट ही खूप चांगली जागा आहे. आणि फोटोग्राफीमध्ये येण्याच्या अगोदर मी बॉम्बे ITIचा स्टुडंट आहे. मी ITI केलेला आहे, एअर इंडियामध्ये नोकरीला होतो. आणि हे सगळं करून मला वाटलं की नाही, आपल्याला जी आवड आहे त्या शाखेमध्ये जायला हवं. मग मी जर्नलिझममध्ये आलो. मला सुरुवातीच्या काळामध्ये खूप स्ट्रगल करायला लागला. म्हणजे मी जरी 93ला फोटोग्राफीमध्ये आलो तरी मला पहिला जॉब 99ला मिळाला एका वृत्तपत्रामध्ये. आणि त्यानंतर माझी सुरुवात झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी मुंबईतल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आत्तापर्यंत काम केलेलं आहे. आणि काम करता करता मला वाटलं की ही खूप चांगलं गोष्ट आहे की मला बऱ्याचशा लोकांना भेटायला मिळतं आहे, मला बऱ्याचशा इव्हेंट कवर करायला मिळतात, बऱ्याचशा गोष्टी मला समजत आहेत. त्यामुळे मी त्याच्यात वाहत गेलो आणि वेगवेगळ्या विषयावर काम करत गेलो. कदाचित मी भारतातला पहिला फोटोग्राफर असेल ज्यांनी डॉक्टरेट केली फोटोग्राफीतनं. म्हणजे लिहून डॉक्टरेट सर्वच करतात, PhD सर्वच करतात, पण मी माझ्या फोटोतनं डॉक्टरेट केली. ती अशी की मी महाराष्ट्रातले लोककलाकार 2003पासनं 10 लोककलाकार सिलेक्ट केले माझ्या लिस्टमध्ये आणि मी त्यांच्यावर साधारणतः 2021पर्यंत काम केलं PhD करता. आणि पुढे तोच विषय म्हणजे 2014ला मी तो विषय माझ्या संशोधनाकरता निवडला आणि 2021ला माझं संशोधन पूर्ण झालं. आणि विशेष म्हणजे या 2003पासून आत्तापर्यंत मी त्यांच्यावर काम करतो आहे. म्हणजे गेली 22 वर्ष मी ह्या 10 लोककलाकारांवर काम केलं. आणि हे 10 लोककलाकार काय आहेत
हे जगापुढे पोहोचवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, माझ्या लिखाणाच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून. कारण आता लोककला लोप पावत चाललेले आहे. लोककलाकार लोककलेकडे वळणं झालेत, म्हणजे तिथे येईना झालेत. तर मला वाटतं की लोककला जतन व्हावी, लोककला लोकांपर्यंत पोहोचावी, कलाकार जगावेत आणि आपली जी संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायला मदत व्हावी, म्हणून मी या सगळ्या गोष्टी केल्या. सर, सामाजिक कार्याचं छायाचित्रण करत असताना तुमच्या छायाचित्रणाच्या माध्यमांमधून अनेक गरजू लोकांना मदत पोहोचली असेल. त्यांना काहीतरी आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, मदत कार्याचा एक मार्ग उपलब्ध झाला असेल. त्याबद्दल काय सांगू शकाल? मी भारतातला थोडासा वेगळा फोटोग्राफर आहे, कारण मी सुरुवातीपासून गरिबीतनं वाढलो आणि मी एक विचार करतो नेहमी की मी जो संघर्ष केला आहे आयुष्यात तो दुसरा कोणाला करायला लागू नये, म्हणून मी माझ्या फोटोतनं, माझ्या लिखाणातनं जी मला समाजसेवा करता येईल ती करतो आणि कैक वर्ष करतो. म्हणजे जसं मी फोटोग्राफीला सुरुवात केली, गेल्या 35 वर्षापासून मी सोशल वर्क करतो. त्याच्यातनं एक महत्त्वाची गोष्ट घडते की समाजामध्ये दानशूर व्यक्ती खूप असतात, पण तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागतं मीडिया थ्रू किंवा मित्रा थ्रू किंवा आणखीन सोशल मीडिया थ्रू. अशा माध्यमातून तुम्ही जर त्यांच्यापर्यंत पोहोचलात आणि ते लोकांना व्यवस्थितरित्या प्रेझेंट केलं आणि तुम्ही जर ते लोकांना दाखवलं की ही अशी परिस्थिती आहे आणि ते दाखवण्याचं एक सर्वात सशक्त माध्यम आहे ही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी. त्याद्वारे लोकांना सत्य कळतं, लोकांना ते समजतं, अवगत होतं आणि लोक वाहून जातात आणि मदत न करणारी लोक पण मदत करतात. त्याकरता एक उदाहरण मी देऊ इच्छितो की मी गेल्या 30 वर्षापासून महाराष्ट्रातली कुपोषित बालकं मी शूट करतोय, त्यांची परिस्थिती मी शूट करतोय, वेगवेगळे आदिवासी पाडे मी फिरतोय. त्याची सुरुवात माझी साधारणतः 97 पासून झाली, जेव्हा मी मेळघाटला गेलो आणि मला वाटलं की हा विषय खूप विस्तीर्ण आहे, या विषयावर काम केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे मी तो स्वतःला वाहून घेतलं आणि त्या विषयावर काम करत गेलो आणि महाराष्ट्रभर मी कुपोषित बालकं शूट केली. तर त्याचा इम्पॅक्ट असा झाला काही वर्षानंतर एका कंपनीने माझे फोटो पाहून चक्क त्या मुलांना मदत करायची ठरवली आणि मदत थोडी थिडकी नाही, 15 करोडची मदत त्या मुलांच्या शिक्षणाला, त्यांच्या सकस आहाराला, त्यांच्या राहणीमानाला, तिथे पाण्याची सोय करायला, तिथे टॉयलेटची सोय करायला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांना डिजिटल एज्युकेशन देण्याकरता केली. नितीन सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाचं कार्य करत आहात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी दूरदर्शन परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही मनोरंजक माहिती घेता घेता आता पुन्हा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, पण तुम्ही लवकर परत या, आपल्या गप्पा सुरूच राहणार आहेत. आता मी तुम्हाला देणार आहे काही टिप्स, अर्थातच फोटोग्राफी करत असताना घेतल्या जाणाऱ्या काळजीविषयी. फोटोग्राफी करत असताना, खास करून आजकालचे सेल्फी काढत असताना स्वतःची काळजी घ्या. आपण कुठे उभे आहोत, काय करतोय, आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचं भान असू द्या. तुम्ही एखाद्या धोकादायक ठिकाणावर तर नाही आहात ना, तुम्ही ट्रेनच्या जवळ नाही आहात ना, वाहतुकीच्या रस्त्याच्या जवळ नाही आहात ना, याचं भान नेहमी ठेवलं पाहिजे. आणि आपल्या फोटोग्राफीमुळे इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. आता इथेच थांबूया, पण पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी सकाळी 8 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी. सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री.